हॅलो हाय नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मी रेखा तुमचं स्वागत करते विरंगुळा इन युरोपमध्ये. आणि दिवाळी संपत आली, पण दिवाळीचे व्हिडिओ अपलोड करणं झालं नाही कारण की माझा आवाज खराब झाला आहे, तर मला बोलताच येत नाही आहे आणि त्यामुळे व्हॉइस ओव्हरसुद्धा करता येत नाही आहे. त्याचबरोबर त्यानंतर मी गावी गेले होते, माहेरी गेले होते भाऊबीजेसाठी आणि तिकडे खूप वेळ मज्जा मस्ती, कारण की एवढ्या दिवसांनंतर आल्यानंतर मग काय विचारायचं आहे. तर असे छान छान दिवस गेलेले आहेत आणि ते आत्ता मी पुण्यात आलेली आहे, तर तुमच्यासोबत हळूहळू सर्व व्हिडिओज शेअर करणार आहे. तर हा आहे अभ्यंग स्नानाचा दिवस, ज्या दिवशी सकाळी अगदी 5 वाजताच उठून मी छान अशी तयारी केली होती, लाइटिंग केली होती आणि त्यानंतर सुंदर रांगोळी काढून या पद्धतीने नीलूला आणि यांना उठण्याची आंघोळ घातलेली आहे. खरं तर अगदी म्हणजे मला वाटतं 4-5 वर्षांनंतर हे सगळे दिवस आम्ही सेलिब्रेट करतोय. युरोपला असताना फक्त लक्ष्मीपूजनचाच दिवस सेलिब्रेट करत होतो, संध्याकाळी लक्ष्मीपूजन करणे, कारण की या सगळ्या गोष्टी तिथे पॉसिबल नव्हत्या करणं. तर इथे आलो आहे म्हणून विचार केला की छान छान पद्धतीने आपण जसं लहानपणी दिवाळी साजरी करायची, अगदी उठणं लावून आंघोळ घालायची आत्या आणि आई, तर त्या पद्धतीने आज सगळी आंघोळ करून लक्ष्मीपूजन तसंच करूयात. वासूबारस ऑफकोर्स तशीच करणार आहोत आणि त्यानंतर मग ते शूटिंगसुद्धा केलेलं आहे. तर सकाळची सगळी कामं आवरलेली आहेत, छान छान उठणे लावून सुवासिक अशी अंघोळ झालेली आहे आणि सकाळी नाश्त्यासाठी बनवत आहे बीटरूट पराठे. तर तिकडे असताना कायम सलाड खायची सवय झाली होती आणि त्यामुळे आता दिवाळी जास्त होतीये तळून आणि खाऊन, तर थोडंसं हेल्दी पोटात काहीतरी गेलं पाहिजे म्हणून छान असे बीटरूट पराठे बनवलेले आहेत. आज मात्र बीटरूट पराठे आणि माझी साडी दोन्हीही अगदी लाल झालेले आहेत. नाश्ता झाल्यानंतर थोडीशी शॉपिंग बाकी आहे, ती करायची आहे आणि आल्यानंतर दिवाळीसुद्धा बाकी आहे. तर आज संध्याकाळी करंज्या बनवायच्या आहेत. तर चला पहिल्यांदा जाऊयात आपण मठामध्ये, स्वामींचं दर्शन घेऊ आणि आल्यानंतर मग करंज्या बनवूयात. मंदिरात जाऊन आल्यानंतर अगदीच प्रसन्न वाटतं, त्यामुळे भारतात आल्यापासून आमचा दोघांचाही अगदी नित्यनेम झालेला आहे. सगळं नाश्ता वगैरे आवरलं की स्वामींच्या मठामध्ये जायचं आणि जर सकाळी वेळ नाहीच मिळाला तर संध्याकाळच्या आरतीला तरी जायचं. आणि त्यानंतर मी घरी आल्यानंतर करंज्या बनवण्यासाठी घेतलेल्या आहेत. खरं तर मला करंज्या अजिबात एवढे छान बनवता येत नाहीत, परंतु आम्ही माहेरी जाणार आहोत तर पॉटलक पार्टी आहे, कारण की माहेरी गेल्यानंतर तिथे कोणीच नसणार आहे. तर आम्ही प्रत्येक बहीण एक एक पदार्थ घेऊन जाणार आहोत. तर मला तशी करंजी एवढी खास जमत नाही, पण चला यावेळेस मी ट्राय करणार आहे, कारण की थोडंसं जमलंही पाहिजे ना. अगदी मला आठवतं ज्यावेळेस नवीन लग्न झालं होतं ना, त्यावेळेस करंजी अशी फुल भरली गेली पाहिजे असा सासूबाईंचा अट्टहास होता आणि मला ती काही फुल भरता येत नव्हती आणि त्यानंतर मी कधीच करंजी करण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला नाही. तर आज मी ना छान अशी एक ट्रिक शोधून काढलेली आहे, जी की कुठेतरी यूट्यूबवरतीच पाहिली होती. ग्लासावरती करंजी भरायची जेणेकरून की फुल भरली जाते. तर मग छान अशी पाळी बनवून घेतलेली आहे, ग्लासावर ठेवायची आणि त्यामध्ये सारण भरायचं, तर फुल अशा टम करंज्या भरल्या जातात आणि मग ती करंजी अशी खायला खुसखुशीत आणि फुल भरलेलं सारण असलेली करंजी छान लागते खायला. तर तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्की वापरून पहा, अगदी छान करंज्या होतात आणि तेलामध्ये विरघळत नाहीत किंवा फुटतसुद्धा नाहीत. तर छान जमलेल्या आहेत करंज्या आणि तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कशा वाटल्या तुम्हाला या करंज्या. त्याचबरोबर आजचा व्हिडिओ आणि अभ्यंग स्नानाचा व्हिडिओसुद्धा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. बाय.